महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर मला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी सकाळी 10 किलो साबुदाणा खिचडी द्यायची होती। त्यासाठी मी आदल्या दिवशीच रात्री साबुदाणा भिजत घातला होता। त्यानंतर आता ही खिचडी मी 2 बॅचेसमध्ये करणार आहे। त्यासाठी मी इथे पाऊण लिटर तेलामध्ये वाटीभर जिरं, वाटलेली हिरवी मिरची वाटीभर आणि बटाटा घालून चवीपुरतं मीठ घालून हे 2-4 मिनिटांसाठी परतून घेतलं। त्यानंतर मग अर्धा भिजवलेला साबुदाणा व्यवस्थित मोकळा करून घेतला। त्यामध्ये 1.5 किलो शेंगदाण्याचा कूट घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून छान अशी एक वाफ आणून आपली इथं साबुदाणा खिचडी तयार झाली। सेम पद्धतीने दुसरी बॅचसुद्धा अशीच करून घेणार आहे। आता ही साबुदाणा खिचडी मी एका डब्यामध्ये पॅक करून देणार आहे। आज दिवसभरात मला 200 शेंगदाणा लाडू पण द्यायचे आहेत। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। बाय बाय।